कसे काय मंडळी, तर मी असे राकेश शिरोडकर. आज मी तुमका घेऊन जाते असे भारतातील पहिला फिश थीम पार्क म्हणजे सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात केसरी या गावात. माझा गाव शिरोडा असल्यामुळे माका वाटेत आजगाव मळेवाड लागता. मळेवाड म्हणतात माका मळेवाडच्या कांदाबाईची आठवण येली. तर मी तुमका दाखवते सगळ्यात मळेवाडीचा फेमस कांदाबाईचा हॉटेल. तर ह्या असा मळेवाडचा स्वानंद जीवन हॉटेल. ह्या हॉटेलात कोणी कोणी भजी नक्कीच खाल्ली असते, पण ज्याने नाही खावं असत त्याने मुद्दाम खाया आणि माका नक्की सांगा इकडे चव कशी होती भजीची ती. चला, माझी तर भजी खाऊन झाली. आता चला पुढल्या प्रवासात जाऊया. तर आम्ही गेलो आता सावंतवाडी. ह्या सावंतवाडीचा जेल. ह्या सावंतवाडीचा सर गार्डन असं आणि त्याच्यात पुढे गेल्यानंतर ह्या तुमच्या सगळ्या ओळखीचा नक्कीच असताना, तरी पण सांगतोय ज्यांका माहीत नाही ते का. ह्या सावंतवाडीचा मोती तलाव. सावंतवाडीतून फिश थीम पार्क बरोबर 15 किलोमीटर असा. ह्या एरियाक म्हणतात जिमखाना. ह्या जिमखान्याच्या बरोबर ह्या झाड दिसतात त्याच्या जरा पुढे गेलेत ना की हैसर असं ना भालेकरांची खानावळ. एकदम जेवण टेस्टी असतं आणि गर्दी तर मारणाची असतं. लाईन तर कायमच गावतली तुमका येण्यानंतर हैसर. आणि ह्या असा उपरलकर देवस्थान. ह्यो असा दानोलीचो बाजार. आंबे बघा, आंबे पण होते, मोठे मोठे आंबे पण होते. आणि हैसूनच पुढे ह्या तर मेन तुम्ही ठिकाण असं हैसूनच पुढे इले काय तुमका एक लक्ष देऊन बघा जरा. आता हैसून तुमका राईट मारूचा. सरळ ह्यो आंबोलेक वर गेलो आणि राईट साईडीक गेल्यात की ह्यो इकडे बघा स्वयंभू ते सावंत देवस्थान केसरी म्हणा. हे काय ह्या इकडनं सरळ जाऊचा असं आपण आता. या रस्त्याने जाताना पुढे आतमध्ये तुमका मार्गदर्शन फलक लावलेले असतात फिश थीम पार्कचे. त्याच्यापासून तुमका रस्तो समजतलोच.
चला तर मंडळी, आमका जर येवचा होता थंयसर आमचं ठिकाण इला आता. हयल्यानंतर ह्यो असा तो गाडी लावूक सांगतो तुमका खंय लाव होय थंयसर. तुम्ही गाडी लावून पार्क करायची व्यवस्थित जागेर आपल्या. आणि ह्या मेन गेटनं आतमध्ये जायचं. मेन गेटने आत गेल्यात खंयसर पुढे तिकीट काउंटर लागतं. थंय तिकीट काढू आहे. ह्या बघा माशाच्या तोंडातून आतमध्ये जाऊचं लागतं आपणाक. पहिलेच गेल्यात खंयसर तुमका मासे दिसतले बघा पाण्यात. ही बघा बदका पाण्यात पेयतात. ह्या माशांचे आता वेगवेगळे प्रकार तुम्ही आता फक्त बघितच राहा. तर मंडळी तुमका एक मुद्दो सांगूच राहिलो. हयसर तिकीट काउंटर लहान पोरांका 50 रुपये घेतात, मोठ्यांका 100 आणि 60 वर्षांच्यांका 50 घेतात. माझे 100 रुपये तर वसूल झाले. हैसर बघण्यासारखे मासे असत, सगळ्याच बघण्यासारखे असा. तुम्ही नक्की हैसर भेट द्या. आणि हे कसले ते प्राणी माका काय समजा नाही झाले, पण वांद्रासारखे तर दिसतंय. ही कसली वेगळ्याच जातीची कोंबडी दिसते. आणि ही बदका. आणि हे इमू. तर मंडळी, लहान पोरांका खेळायच्यासाठी झोपाळे, घसरगुंडी हे सगळं आणि खूप काय काय असं. हैसून वर गेल्याबरोबर कसले सारड्यांचे वेगळेच माका प्रकार बघूक गावले. चला तर मंडळी, आमचा तर हैसर सगळा फिरान झाला, पण तुम्ही नक्की हैसर एकदा तरी भेट द्या. माझं जर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की आठवणीन करा. आणि व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया.